श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर यंदा 15 जून वार सोमवार या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या. अधिक मासातील सर्वात शेवटची अमावस्या आहे. जेव्हा सोमवारी ही अमावस्या येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. या अमावस्येला अधिक मासातील अमावस्या असं म्हटलं जातं. या दिवशी अमावस्येची समाप्ती आणि या दिवशी अधिक मासाची समाप्ती होणार आहे. तर दर महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते, पण प्रत्येक अमावस्येचं महत्त्व आणि महात्म्य वेगवेगळं आहे. सोमवती अमावस्या जी आहे तर इतर अमावस्यापैकी सर्वात मोठी आणि श्रेष्ठ म्हटली गेलेली आहे, कारण या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. सोमवती अमावस्या या शब्दातच सोमवती अमावस्येचं महत्त्व दडले गेलेलं आहे. म्हणजेच काय, तर या दिवशी भगवान शिवांच्या पिंडीवर शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा केली जाते. म्हणून या दिवशी उपवास केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर होऊन आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला लाभत असतो. या दिवशी 14 तारखेला आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची आहे. हा शुभ दिवस आहे. या दिवशी आपल्या पितरांच्या नावाने पितृतर्पण केले जाते. आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये पौर्णिमेला आणि अमावस्येला सर्वात मोठं स्थान दिलं गेलेलं आहे. अमावस्या म्हणजे पूर्ण अंधाराची रात्र म्हटले गेलेली आहे. या अंधारामध्ये एक गूढ शक्ती दडलेली असते. ही रात्र फक्त पितराचे स्मरण करण्यासाठी नाही, तर आत्मशुद्धी आणि मोक्षाची प्राप्ती करण्यासाठी आणि घरातील वातावरण शुद्ध करण्यासाठी ही तिथी जी आहे तर ती पूर्ण तिथी म्हटली जाते. प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांचे स्मरण करून पूजा करायला हवी. म्हणून रोज आपल्याला आपल्या पितरांची स्मरण किंवा पूजा करणं होत नाही. म्हणून जेव्हा अशी तिथी येते तेव्हा आपण अशा पद्धतीने पूजा करायला हवी. पितृपूजन आणि आपल्या देवाची विधिवत पंचोपचारे पूजा करायला हवी. दह्याने, दुधाने, पंचामृताने, त्याचबरोबर जे साखर आहे, मध आहे, याने श्रीहरी विष्णूची आणि भगवान शिवांची आणि सर्व देवताची पंचोपचारी पूजा करायला हवी. हा दिवस लक्ष्मी देवीलाही समर्पित केला जातो. म्हणूनच आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही उपास नाही केला तरीही चालेल, पण या दिवशी आपल्याला अशा ठिकाणी एक नारळ अर्पण करायचा आहे. हा नारळ अर्पण केल्याने सर्व दुःख दूर होतात. 7 पिढ्याचे दारिद्र्य हे कमी होतात. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते. घरात गरिबी जी आहे तर ती नावालाही उरत नाही. एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. घरातील वास्तुदोष, नकारात्मकता, इडापिडा दूर होऊन पती पत्नीमधील वाद कमी होऊन प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. तुमच्या उद्योग व्यवसाय चांगला चालेल. किंवा आर्थिक समस्या जाणवत असेल, कर्ज भरपूर वाढलेला आहे, घरामध्ये पैसा हा टिकत नसेल, तर यामागे आपलं नशीब जे आहे तर ते दडलेलं असते. म्हणून हा उपाय कोणत्या वेळी करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय हा मंत्र लिहायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, जेव्हा अमावस्या येते त्या अमावस्येच्या दिवशी असं म्हटलं जातं की ही तिथी जी आहे या तिथीच्या दिवशी तांत्रिक क्रिया जास्त केली जाते. याचा प्रभाव आपल्या संपूर्ण घरावर पडत असतो. जेव्हा आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या जाणवत असतात तेव्हा घरामध्ये पैसा हा टिकत नाही, तर यामागे गूढ नशीब जे आहे तर ते दडलेलं आहे. तर या दिवशी आपल्या नशिबाचे दार उघडण्यासाठी या दिवशी ऊर्जा आणि वातावरणामध्ये मोठा संबंध म्हटला जातो. लक्ष्मी म्हणजे पैसा नाही, लक्ष्मी म्हणजे सुख, शांती आणि धनसंपत्तीची देवी लक्ष्मीला म्हटलं गेलेलं आहे. आरोग्याच्या समस्या दूर होण्यासाठी घरामध्ये आणि नात्यामध्ये एकोपा ठेवणे, ज्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते तिथे देवाची आणि पितराचे स्मरण करून पूजा केली जाते. त्या घरामध्ये शुद्ध वातावरण राहते आणि संकटही आपोआप दूर होतात. त्या घरामध्ये आपल्या आईबद्दल आणि शेजाऱ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्या घरामध्ये लक्ष्मी वास्तव्य करत असते. तर हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी आणि धन आकर्षित करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे.
घरातील संपूर्ण वास्तुदोष नकारात्मकता दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. घरातील संपूर्ण दारिद्र्य, दुःख, गरिबी नाहीशी करण्यासाठी हा उपाय खूपच प्रभावी म्हटला जातो. जर पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल किंवा आपण भरपूर पैसा कमवत आहात, त्याची फलश्रुती तुम्हाला मिळत नसेल, तर हा उपाय कोणत्या वेळी करायचा आहे, का करायचा आहे, तर हे बघूयात. तर तुम्ही हा उपाय करण्यासाठी सकाळी अमावस्येच्या दिवशी 12 वाजण्या अगोदर किंवा संध्याकाळी 6च्या नंतरही हा उपाय करू शकता. तर इथे आपल्याला पूजा करण्यासाठी एक नारळ लागणार आहे. जेव्हा तुम्ही नारळाचा असा उपाय करता तेव्हा आपल्या घरामध्ये दोष, नकारात्मकता दूर होते आणि वातावरण शुद्ध होते. तर पहा, प्रत्येक पूजेमध्ये नारळ हा वापरत असतो, कारण नारळाला लक्ष्मी देवीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे. पहा, आपल्या घरामध्ये कोणतेही शुभ कार्य किंवा अमावस्या असते त्या वेळेमध्ये नारळ हा का फोडला जातो तुम्हाला माहिती आहे का? वाहन घेतले जाते, वास्तुशांती केली जाते किंवा बोरची पूजा केली जाते तेव्हा नारळ हा फोडला जातो. कोणतीही पूजा आपण करतो त्या वेळेमध्ये नक्की हा नारळ फोडला जातो. तर ही परंपरा नसून एक खगोलीय आणि वास्तुशास्त्रामध्ये कारण सांगितलं गेलेलं आहे. नारळाला 3 डोळे असतात. 3 डोळ्याला त्रिमूर्तीचं प्रतीक म्हटलं गेलेलं आहे. सृष्टीचे पालन करता श्री हरी विष्णूला म्हटलं गेलेलं आहे. काही ठिकाणी या 3 डोळ्याला श्री हरी विष्णूचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे. म्हणून हे नारळ जे आहे तर ते आपल्या घराचं संरक्षण कवच म्हटलं गेलेलं आहे. नारळाच्या जटा आहे तर ते आपला अहंकार कमी करत असतो. आतील पांढरा भाग जो आहे तर हा मऊ आहे, मनामध्ये शांतता, शुद्धता आणण्याचं काम करतो, गोडवा तयार करत असतो. नारळ जेव्हा देवाला फोडतो त्यावेळेत आपल्या मनातील अहंकार हा सोडून आपल्या देवाबद्दल कृतज्ञता आणि आदरभाव करण्यासाठी नारळ हा फोडला जातो. मन शुद्ध आणि सात्विक करण्याचा जास्तीत जास्त आपण प्रयत्न करत असतो. सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये सूक्ष्म ऊर्जा संचारलेली असते. म्हणूनच आपल्या घरामध्ये कोणतीही बाहेरची नजरदोष, वास्तुदोष घरामध्ये येऊन आपल्या पतीवर किंवा मुलांवर याचा विपरीत परिणाम न व्हावा त्यासाठी नारळ हा फोडला जातो. या दिवशी जे उपाय केले जातात त्याचा संपूर्ण कुटुंबावर प्रभाव पडत असतो. तर आपल्याला अमावस्येच्या दिवशी लवकर उठायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पंचामृत टाकून आंघोळ करायचे आहे आणि आपलं मन पवित्र करून घ्यायचं आहे. पांढऱ्या रंगाचे वस्त्र घालायचे आहे. देवांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. सर्व देवाला पंचामृताने स्नान घालायचं आहे. आपल्या संपूर्ण घरामध्ये गंगाजल, गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे. त्यानंतर लाल रंगाचं वस्त्र आपल्याला लागणार आहे, पीस लागणार आहे. लाल रंग हा ऊर्जेचा प्रतीक म्हणून ओळखलं जातं. एका वाटीमध्ये लाल रंगाचं कुंकू घ्यायचं आहे, गंध तयार करायचा आहे. आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आसन टाकून आणि त्यानंतर शुद्ध गाईच्या तुपामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला या नारळावर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक काढत असताना आपल्याला कडाच्या 2 लाईनी आणि मधोमध जे बिंदू आहे तर ते आवर्जून काढायचे आहेत. याशिवाय स्वस्तिक हे अपूर्ण म्हटलं जातं. स्वस्तिकच्या मर्यादा या 2 लाईनीला म्हटल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटवर आपल्याला लाल रंगाचा जो पीस आहे तर तो ठेवायचा आहे आणि त्यावर हा नारळ ठेवायचा आहे. नारळाला हळदी, कुंकू, फुलं, अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि मग आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम या मंत्राचा 3 वेळा जप करायचा आहे, पठण करायचं आहे. यानंतर महामृत्युंजय या मंत्राचा 1 वेळा जप करायचा आहे. हा नारळ कुठे ठेवायचा आहे तर पूजा झाल्यानंतर आपल्याला हा नारळ उचलायचा आहे आणि आपल्या मुख्य उंबरवट्यावर ठेवायचा आहे. तर आतील बाजूस उजव्या साईडला आपल्याला बांधायचा आहे. जेव्हा आपण मुख्य दरवाजावर हा नारळ बांधत असतो तेव्हा शत्रुत्रास, नकारात्मकता दूर होते. बाहेरील व्यक्ती घरात येणारी आणि घरातील व्यक्ती बाहेर जाणारी यामुळे यांच्यावर विपरीत परिणाम हे संपूर्ण कुटुंबावर होणारे असतात. तर याचा संपूर्ण कुटुंबावर कोणताही परिणाम होत नाही. मुख्य प्रवेशद्वारावर जेव्हा आपण नारळ बांधत असतो, मुख्य प्रवेशद्वार हा घराचा मुख पाया म्हटला गेलेला आहे, मुखद्वार म्हटला गेलेला आहे. त्यामुळे संपूर्ण घराचे संरक्षण होते. जी व्यक्ती आपल्या घरामध्ये असते तर त्या व्यक्तीचं संरक्षण कवच हे नारळ करत असतो. त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय आहे, जी घरामध्ये व्यक्ती येणारी असते बाहेरची, तर तिच्या मनामध्ये काय असते, कोणत्या भावना असतात, तिच्या मनामध्ये काय असेल, त्या ऊर्जेचा परिणाम जो आहे तर त्या घरावर पडत नाही. दरवाजाच्या उंबरवट्यावर बांधलेला हा नारळ
ज्यावर आपण मंत्रजप आणि पंचोपचारी पूजा केलेली आहे, तर हे नारळ आपल्या संपूर्ण घराचं संरक्षण कवच निर्माण करण्याचं काम करत असतो. म्हणूनच एक प्रकारचं आध्यात्मिक कवच जे आहे तर ते तयार होत असते. ज्या घरामध्ये एखादा व्यक्ती जो आहे तर तो आजारी पडलेला आहे, एखादा शत्रू जो आहे तर तो आपल्या दरवाजातून आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतो, तर त्या नारळातील ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तीच्या मनामध्ये संचार करत असते. त्या नारळातील सकारात्मक स्पंदने नकारात्मक ऊर्जा थांबवत असते, असं श्रद्धेनुसार केले जाते. यामुळेच वास्तुदोष, नकारात्मकता किंवा करणी बांधा होत नाही. आणि घरातील लहान मुलं जे आहे तर ते चिडचिडपणा करत असतात. जेव्हा अमावस्या जवळ आली की मुले त्रास देतात, चिडचिड करतात किंवा कोणत्याही कामामध्ये त्यांचं मन लागत नाही, हट्टीपणा करतात, म्हणून कोणत्याही कामामध्ये त्यांचं मन लागत नाही. यानंतर पूर्ण अमावस्येच्या दिवशी जोपर्यंत अमावस्या आहे तोपर्यंत हे नारळ आपल्याला तिथेच ठेवायचं आहे. आणि त्यानंतर हा नारळ आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवू शकता. सोमवती अमावस्येच्या दिवशी व्रत केले जाते किंवा भगवान शिवशंकराची पूजा केली जाते. अमावस्या तिथी ही भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजन करण्यासाठी खूपच शुभ मानले जाते. घरामध्ये शिव पार्वतीची पूजा एकत्र केल्याने स्थैर्य आणि समृद्धी आपल्या घरामध्ये प्राप्त होते. जर तुमच्या कामामध्ये सतत अडचणी, समस्या, दुःख, दारिद्र्य वारंवार येत असेल तर सोमवती अमावस्येचा दिवस हा खूपच श्रेष्ठ म्हटला गेलेला आहे. हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी नाही तर धनप्राप्तीसाठी हा खूपच शुभ दिवस म्हटला गेलेला आहे. यामुळे शिवकृपा आणि पितरांचे स्मरण करण्यासाठी आणि आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी हा दिवस प्रभावी म्हटला जातो. एक नारळ घ्यायचा आहे, त्यावर एक बेलपत्र ठेवायचं आहे आणि त्यानंतर पांढऱ्या रंगाचं फूल ठेवायचं आहे, धोत्र्याचं फळ असेल फूल ठेवायचं आहे आणि मनामध्ये एक भाव आपल्याला ठेवायचा आहे की माझ्या घरातील शत्रुपीडा, नकारात्मकता, इडापिडा आणि माझ्या जीवनातील जे 7 पिढीचे दारिद्र्य आहे किंवा 7 पिढ्याला लागलेला पितृदोष आहे तर तो कमी होऊ द्या. आणि शांतपणे आपल्याला ओम नमः शिवाय हा मंत्र जप करायचा आहे. शांतपणे हा उपाय केल्याने आपल्या मनामध्ये शुद्धता आणि सात्विकता तयार होते आणि आपण जे उपाय करतो तर त्याचं फळ मिळत असते. अचानक प्रत्येक कामात मन सुरळीत होऊ लागते. नोकरीमध्ये अडचणी आलेल्या असेल, व्यवसायात वृद्धी होत नसेल, चांगला चाललेत नसेल तर शिवांची पूजा केल्याने सर्व कामात यश मिळत असते. कारण शिवांना परिवर्तनाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर आपल्याला हे पाणी जे आहे नारळातलं तर ते मुख्य उंबरवट्यावर शिंपडायचं आहे. त्यानंतर आपल्याला या नारळावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि त्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरून आपल्याला हे नारळ उतरून घ्यायचं आहे. घरातील कमवत्या व्यक्तीवरून, पतीवरून किंवा मुलांवरून हा नारळ 7 वेळा उतरून घ्यायचा आहे. तर घरातील सर्व वास्तुदोष, नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा सर्व दोष या नारळामध्ये उतरलेले आहे. त्यानंतर देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे. 7 कापुराच्या वड्या ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला त्या नारळावर एक कापुराची वडी ठेवायची आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. एक कापुराची वडी संपली की लगेच दुसरी वडी टाकायची आहे. अशा पद्धतीने 7 कापुराच्या वड्या आपल्याला टाकायच्या आहेत आणि त्यानंतर हा नारळ देवघरासमोर आपल्याला फोडायचा आहे. आणि त्यानंतर मुख्य उंबरवठ्यावर दोन्ही साईडला आपल्याला हा जो नारळ आहे तुकडा आहे तर तो ठेवायचा आहे आणि नारळाचं जे पाणी आहे तर ते मुख्य उंबरवट्यावर टाकायचं आहे. या नारळामध्ये आपल्या घरातील सर्व वास्तुदोष, नकारात्मकता जोडल्या गेलेल्या आहेत, या नारळामध्ये उतरल्या गेलेल्या आहेत. म्हणून हा नारळ उंबरवट्यावर ठेवल्यानंतर आपल्या एखाद्या अशा ठिकाणी हा सोडायचा आहे जिथे कोणाचा पाय ओलांडला जाणार नाही. त्याचबरोबर हे नारळ मुलाला खायला देऊ नका. एखाद्या पक्ष्याला तुम्ही खायला देऊ शकता किंवा एखाद्या झाडाखाली ठेवू शकता. नारळामधील जे पाणी आहे हे नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी खूप शुभ मानला जातो. कापूर घरामध्ये जाळणे, घरातील वास्तुदोष, नकारात्मकता दूर करणे हे कापुरामध्ये सर्व कार्य सफल करण्यासाठी जे काम आहे तर ते कापुरामध्ये केलं जाते. म्हणूनच सुख समृद्धी या कापुराने लाभत असते. घरातील वातावरण शुद्ध होते आणि घरामध्ये सुख समृद्धी लाभत असते. अखंड लक्ष्मी नांदत असते. त्यानंतर हा एक नारळ जो आहे
जेव्हा आपण फोडतो त्या वेळेमध्ये त्या नारळाचं पाणी मुख्य उंबरवाट्यावर शिंपडल्याने आपल्या घरामध्ये येणाऱ्या व्यक्तीचा त्रास कोणालाही होत नाही, नजरबाधा होत नाही, शत्रुपीडा होत नाही किंवा कोणतेही काम जे आहे तर ते सक्सेस होत असते. म्हणून हा उपाय करून पहा, सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.